तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघाचे रोहितच आमदार रोहित पाटील यांचा मोठ्या मताने विजय मिळवित संजय काकांवर मात। तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते रोहित आराराबा पाटील हे तब्बल मतधिक्याने आमदारमधून विजयी झाले आहेत। तासगाव कवठे महांकाळचे रोहितच आमदार झाले। संघर्षमय निवडणुकीमध्ये रोहित आराराबा पाटील यांनी अखेर मोठ्या फरकाने विजय मिळवित बाजी मारली। माजी खासदार संजय काका पाटील यांना मात्र पराभवाला सामोरे जावे लागले। निवडणुकीमध्ये युवा नेते रोहित पाटील यांनी एकट्याने खिंड लढवली होती। तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघाची मतमोजणीची प्रक्रिया तासगाव येथील प्रशासकीय इमारतीत पार पडली। मतमोजणीच्या सुरुवातीला पोस्टल मतमोजणीने सुरुवात करण्यात आली। यामध्ये पोस्टल मतमोजणीमध्ये युवा नेते रोहितदादा पाटील यांनी आघाडी घेतली। त्यानंतर ईव्हीएम मशीनच्या पहिल्या फेरीपासून ते 22व्या फेरी अखेर रोहित पाटील यांनी शेवटपर्यंत आघाडी ठेवण्यात यश मिळविले। मतमोजणी प्रक्रिया सुरुवात झाल्यापासून 4 फेऱ्या पूर्ण होईपर्यंत कोणताही गाजावाजा कोणत्याच गटाकडून करण्यात आला नाही। 5 फेऱ्या मतमोजणीच्या पूर्ण झाल्यानंतर मात्र रोहित आराराबा पाटील यांच्या समर्थक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तासगावमध्ये मोठा जल्लोष करण्यास सुरुवात केली। तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघामधून रोहित दादा पाटील यांनी शेवटच्या 22व्या फेरी अखेर सुमारे 28,000ची मतदेखील घेऊन प्रचंड मताने विजय मिळविला। तासगाव कवठे महांकाळ तालुक्यात आमदार रोहितदादा पाटील यांच्या समर्थक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष करण्यास सुरुवात केलेली आहे। तासगाव शहरात कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतिषबाजी करीत उत्साह साजरा करीत आमदार रोहितदादा पाटील यांनी अंजनी या गावातून विजयी मिरवणूक काढण्यास सुरुवात केली। रोहितदादा पाटील हे कार्यकर्त्यांच्या विजयी मिरवणूकमधून तासगाव शहराकडे प्रशासकीय इमारतीकडे प्रशस्तीपत्र घेण्यासाठी थोड्या वेळात पोहोचत आहेत। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राइब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क।